नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज 26 डिसेंबर सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. जर आपण आजचं तापमान पाहिलं सकाळचं, तर जेऊर करमाळा 8.5 अंश सेल्सिअस, सांगली 12, सोलापूर 14.6, कोल्हापूर 14.5, बेळगाव 10.2, सातारा 11, महाबळेश्वर 11.7, पुणे शिवाजीनगर 9.9, चिंचवड 14.9, लोहगाव विमानतळ 14.6, नाशिक 9.6, मालेगाव 9.8, जळगाव 12.6, छत्रपती संभाजीनगर 11.2, बुलढाणा 13.2, धाराशिव 12, परभणी 11.1, उदगीर 11.8, वाशिम 11.6, अकोला 12.3, अमरावती 12, यवतमाळ 10, वर्धा 11.9, त्यानंतर नागपूर 10.6, गोंदिया 9.4, ब्रह्मपुरी 12.4, गडचिरोली 11.4, चंद्रपूर 12.4, पणजी 18.1, रत्नागिरी 18.1, हडणे 20.6, अलिबाग 19.8, कुलाबा 20.4, सांताक्रूज 16.9, नवी मुंबई विमानतळ 17 आणि डहाणू 16.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. सरासरी तुलनेचा नकाशा पाहिला तर अजूनही राज्यात तापमान नेहमीपेक्षा कमीच पाहायला मिळतंय, म्हणजे थंडी टिकून आहे. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे वारे राज्याच्या उत्तर भागांपर्यंत येत आहेत. दक्षिणेकडे थोडेसे पूर्वेकडचे जरी वारे असले तरी यामध्ये जास्त बाष्प नसल्यामुळे याही ठिकाणी थंडी ही काही प्रमाणात टिकून आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडी दक्षिण भागातील कमी होण्याची शक्यता मात्र दिसते. सोबतच पावसाचा अंदाज घेतला तर सध्या काही पावसाची विशेष शक्यता दिसत नाहीये. हवामान कोरडे राहील आणि जी काही थंडी आहे ती टिकून राहील. मग तो उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असेल बऱ्याच भागांमध्ये तापमान हे साधारणतः 9 ते 13 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये तापमान हे 10 ते 14 अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळेल. ग्रामीण भागांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. मुंबईसह ठाणे, पालघरच्या आसपास किंवा इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किनारपट्टीपासून दूर गेलात तर तापमान हे साधारणतः 14 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.